करणाऱ्या सरकारचा नीट एक्झाम नीटला घेणाऱ्या सरकारचा पोलीस भरती पावसाळ्यात घेणाऱ्या सरकारचा महाराष्ट्र परीक्षा बोगस घेणाऱ्या सरकारचा महाराष्ट्र सरकारचा जाती धर्माच्या नावाखाली जाती भांडणे लावणाऱ्या सरकारचा बेरोजगार वाढवणाऱ्या सरकारचा पेपर फुटी करणाऱ्या सरकारचा मुर्दाबाद मुर्दाबाद युती सरकार मुर्दाबाद 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 महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सूचनेवरून आमचे प्रदेशाध्यक्ष माननीय नानाभाऊ पटोले यांच्या आदेशावरून राज्यातलं व केंद्रातलं जे शेतकरी विरोधी सर्वसामान्य विरोधी विद्यार्थी विरोधी भाजप सरकार आहे आणि यांच्यामुळं जो सध्या जनतेला अत्यंत असा त्रास सहन करावा लागत आहे, या सरकारच्या विरोधात आज पूर्ण महाराष्ट्र लेवलवर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चिखल फेको आंदोलन म्हणून हे आंदोलन आज सर्व महाराष्ट्रात करण्यात येत आहे। वर्धा जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे पण हे आंदोलन येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करण्यात येत आहे। विशेष म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज, राजश्री शाहू महाराज, महात्मा फुले व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराने चालणाऱ्या महाराष्ट्राला महाभ्रष्ट युती सरकारनं केला आहे। सत्ताधारी पक्षाकडून जाती धर्माच्या नावाखाली आणि आरक्षणाचे वाद निर्माण करून जातीत भांडणे लावून राज्यातील सामाजिक शांतता भंग करण्याचा प्रयत्न चालवला आहे। 10 वर्षापासून आपल्या राज्यातले उद्योग गुजरातला पळवण्याचं काम हे सरकार करत आहे। सरकारी नोकरी करत नाही, स्पर्धा परीक्षात मोठा घोळ आहे। आता पोलीसच्या भरत्या ऐन चिखलात ते म्हणजे पावसाळ्यात त्या पोलीस फिजिकल घेणं चालू आहे। शेतकऱ्यांच्या बाबतीत कांदा, कापूस, सोयाबीन याला कोणताही भाव दिला नाही। कायदा व्यवस्था पूर्णपणे बिघडली आहे राज्यातली आणि गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे। स्वतः गृहमंत्र्यांच्या शहरातच खूप मोठ्या प्रमाणात गुन्हे होत आहे। NIT परीक्षेच्या पेपर फुटीप्रमाणे त्याच्यात योग्य विद्यार्थ्यावर अन्याय झाला आहे। पूर्णपणे याच्यात एक भ्रष्टाचार पेपर फुटीत झालेला आहे। याची काही चौकशी सरकार करून नाही राहिलं आणि ह्या परीक्षा पण रद्द करून नाही राहिलं। त्याच्यानंतर स्वतःच महिमा मंडन करत आहे, स्वतःच्या जाहिराती करत आहे आणि यांचं लक्ष जनसामान्यांच्या कोणत्याही समस्येवर नाही आहे। खाद्य बियाण्याचा काळा बाजार सुरू आहे, शेतकरी संकटात आहे, विद्यार्थी संकटात आहे, महिला संकटात आहे, महागाई वाढत आहे। याच्या निषेधार्थ आज वर्धा जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे हे चिखल फेको आंदोलन इथं कलेक्टर ऑफिस समोर करण्यात आलेलं आहे आणि यापुढं सरकारनं जर दुरुस्त झाले नाही किंवा काही निर्णय सकारात्मक घेतले नाही तर हे आंदोलन आणखी तीव्र करून रस्त्यावरची लढाई काँग्रेस जनतेच्या समाधानासाठी लढेल, न्यायासाठी लढेल, एवढी आपल्याला खात्री।